येळकोट येळकोट जय मल्हार. कशा संदर्भात होता? खरं म्हणजे आज नांदुर्यापर्यंत आमचा नियोजित दौरा होता. 2 तास वेळ असल्यामुळं दुपारी 1 वाजता या बांधवांसोबत फोनवर चर्चा झाली आणि आम्ही इथं आलो. आपण पाहू शकता एवढे बांधव या ठिकाणी जमले. धनगर जमातीच्या घटनादत्त एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या 7 दशकांपासून या राज्यामध्ये एक मोठा लढा लढला जातोय. आता निर्णायक वळणावर ही लढाई आलेली आहे. ज्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला जाहीरपणे सांगितलं होतं की धनगरांचा वापर फक्त मतासाठी होतोय, तुम्ही आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू. फडणवीसांनी तर जाहीरपणे लाखो लोकांसमोर सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. धनगरांनी भाजपला, फडणवीसांना, मोदींना भरभरून मतं दिली. आज राज्यात देशात भाजपची सत्ता आहे. धनगरांनी मतं दिली, परंतु यांनी धनगरांना दिलेलं वचन पाळलं नाही. येणाऱ्या काळामध्ये राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, आमच्या प्रत्येक मल्हार मावळ्यापर्यंत, अहिल्यामाईंच्या लेकीपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून देणार आहोत की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाची घोर फसवणूक केलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करायचं असेल, बाबासाहेबांनी दिलेल्या अमृतरूपी आरक्षणाचा लाभ तुमच्या लेकराबाळांना द्यायचा असेल, समाजाचं येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण करायचं असेल, तर ही शेवटची संधी आहे. तुम्हाला ठणकावूनपणे फडणवीस आणि मोदींना सांगावं लागेल की तुम्ही आमची फसवणूक केलेली आहे, याची जाणीव आता आम्हाला झालेली आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये धनगरांना दिलेलं वचन पूर्ण करून घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तुम्ही जर केली नाही, आमच्या लेकराबाळांच्या हातात तुम्ही जर एसटीचं सर्टिफिकेट दिलं नाही, तर येणाऱ्या काळात कोणत्याच निवडणुकीमध्ये तुम्हाला मत धनगरांचं मिळणार नाही. या राज्यातले धनगर तुम्हाला सत्तेत नेऊ शकतात, तर सत्तेपासून दूरसुद्धा करू शकतात. हा संदेश या राज्याच्या आणि देशाच्या या सत्ताधाऱ्यांना देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही राज्यभर फिरणार आहोत आणि त्या संदर्भातच आज जळगाव जामोद या ठिकाणी दुपारा 1 वाजता सांगितल्यानंतर एवढे समाज बांधव आमचे जमा झाले. हे अचानक ठरलेली ही बैठक, खरं म्हणजे बैठकही नाही म्हणतायत, परंतु याला बैठकीचं स्वरूप आलं. येणाऱ्या काळात या बांधवांच्या सर्वांच्या नियोजनानुसार जळगाव जामोद तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमच्या प्रत्येक धनगर बांधवांपर्यंत, मेंढपाळांपर्यंत जाऊन या लढ्यामध्ये सामील होण्याची आम्ही विनंती करणार आहे. आणि एक मोठा लढा या राज्यानं, या देशानं, नाही तर या जगानं पाहिला नसेल असा धनगरांचा एक लढा, धनगरांचं पिवळं वादळ नाही तर पिवळी सुनामी या राज्याला, देशाला, जगाला दाखवण्यासाठी आम्ही नियोजन करतोय. येळकोट येळकोट जय मल्हार. दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं.